नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वीरांना सलामी हा पाठ पाहणार आहोत. वीरांना सलामी हा जो पाठ आहे, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा पाठ आहे. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी लक्ष्य फाउंडेशनची स्थापना करून 2004 साली अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, श्रीनगर, लडाख या विविध ठिकाणी जाऊन सैनिकांच्या छावण्यावर त्या गेल्या आणि सैनिकांच्या छावण्याच्या ठिकाणी जाऊन सैनिकांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास निर्माण करण्याचं काम लेखिकेने केले. आता लेखिकेचं जे लक्ष्य फाउंडेशन आहे त्याचा मुख्य उद्देश असा होता की सैनिकांना प्रोत्साहन देणं, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सैनिकांविषयी आत्मीयता निर्माण करणं, तरुणांना सैनिकांमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करणे लेखिका करत असत. लेखिकेने कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथेच्या पुस्तकाचं निर्माण केलं आणि या पुस्तकाचं निर्माण करून लेखिकेने त्या पुस्तकाचं शाळेमध्ये वितरण केलं. शाळेमध्ये वितरण करण्याचं कारण की शाळेमध्ये मुलं असतात, मुलांना सैनिकांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, त्याचप्रमाणे मुलं सैनिकांमध्ये सैन्य दलात जाण्यासाठी प्रोत्साहित व्हावे या हेतूने लेखिकेने त्या कारगिल युद्धाच्या शौर्यगाथेचं पुस्तकाचं वितरण शाळेमध्ये केलं. त्याचप्रमाणे लेखिकेने ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल युद्धाची शौर्यगाथा या ध्वनी चित्रफितीचं निर्माण केलं आणि या ध्वनी चित्रफितीचं निर्माण करून त्यांनी त्याचं शाळेमध्ये ते चित्रीकरण दाखवलं, नागरिकांना ते चित्रीकरण दाखवलं, जेणेकरून नागरिकांमध्ये सैनिकांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, त्यांनी सैनिकांबद्दल त्यांच्यामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा आणि सैनिक जे काही त्याग करत आहेत त्याची जाण या सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या हेतूने लेखिकेने ते कार्य केलं. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर लेखिकेने सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांसाठी व्हॅलेंटाईन डे, प्रत्येक सैनिक एक पंथी, सैनिकांसोबत युवा प्रेरणा या विविध कार्यक्रमाचं आयोजन करून सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये एक सेतू बांधण्याचं, पूल बांधण्याचं काम लेखिकेने केलं आहे. 2004 साली लेखिका सहज पर्यटन म्हणून लडाखला गेल्या आणि लडाखला गेल्यानंतर तिथं त्यांनी 1999 साली झालेल्या कारगिल युद्धाची युद्धभूमी पाहिली, तेथील परिस्थिती पाहिली. त्यावेळेस लेखिकेला जाणवलं की कारगिल युद्ध किती भीषण झालेलं आहे आणि ते युद्ध त्यांच्या डोळ्यासमोर आलं. कारगिल युद्ध जे झालं तर त्याचं अनुभूती त्यांना त्या ठिकाणी गेल्यावर आली आणि ती आल्यानंतर लेखिकेने विचार केला की आपले भारतीय सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीमेचं रक्षण करत आहेत आणि ते जे कार्य करतायत त्या कार्याची जाण ही सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी लेखिकेने ठरवलं की पुढील 5 वर्ष आपण या वीरांना सलामी देण्यासाठी येऊ अशी शपथ लेखिकेने विजयस्तंभाच्या साक्षीने घेतली. आणि लेखिकेने जे प्रवास केला, या 5 वर्षातला जो प्रवास केला त्या प्रवासाचं वर्णन म्हणजे या पाठामध्ये आलेलं आहे. आता या पाठ जो घेण्यात आलेला आहे त्यामध्ये तुमच्या उद्यासाठी आज देणारा सैनिक या पुस्तकातून घेण्यात आलेले. तर यामध्ये लेखिकेने मांडलं की आपले जे भारतीय जवान आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबापासून, समाजापासून दूर राहून सीमेचं रक्षण करतात आणि ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि बर्फ या कशाची तमा न बाळगता ते सेवा परमो धर्माचं व्रत पालन करतात. जणू काही ते सेवेचं व्रतच घेतलेलं आहे. या व्रताने ते कार्य करत आहेत. मग अशा या सैनिकांसाठी आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि अशा सैनिकांच्या कार्य पाहून लेखिकेचं ऊर भरून आलं आणि त्यामुळे लेखिकेने वाटतं की आपणही या सैनिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामुळं लेखिकेने त्यांना भेटी देण्याचं, नागरिकांना आणि सैनिकांमध्ये एक प्रकारे दुवा निर्माण करण्याचं काम लेखिकेने लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून केलं. त्यात आपण तो पाठ पाहूया. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरते शेवटी द्रास, कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता, कारगिल आणि द्रास. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टान्झिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. आता लेखिकेने जो प्रवास केला हा प्रवास इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे.
आपण बघतो की पर्यटन जे केलं जातं, तर कोणी निसर्ग सौंदर्याचं पर्यटन करतं, निसर्गाचा आस्वाद घेत असतो, कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेटी देतात, तेथील इतिहास जाणून घेतात, कोणी धार्मिक स्थळांना मंदिरांना भेटी देतात, तिथून ते नवीन ऊर्जा प्राप्त करतात. म्हणजे पर्यटनातून लोक ऊर्जा प्राप्त करतात. पण लेखिकेने जे पर्यटन केलं, ह्या सगळ्यापेक्षा पर्यटन लेखिकेचं वेगळं आहे. त्यांनी सैनिकांना भेटी दिल्या, सैनिकांच्या छावण्यांना भेटी दिल्या, त्यांचं मनोगत जाणून घेतलं आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यासोबत जोडण्याचं काम लेखिकेने केलं. आणि त्यामुळे लेखिकेचं पर्यटन हे वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि नवीन ऊर्जा त्यांनी त्यातून मिळवली आणि या सैनिकांची माता होण्याचं काम लेखिकेने केलंय. आणि ह्यामध्ये लेखिकेने जो प्रवास केला तो लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक हा जो परिसर आहे, तिथं त्यांनी प्रवास करत असताना त्यांच्याजवळ जो ड्रायव्हर होता तो स्टान्झिन हा लडाखचा होता आणि तो लडाखचा ड्रायव्हर तिथल्या सगळ्या परिस्थितीचा तो त्यांना काय काय घडलं याची माहिती पुरवत होता. म्हणजे आठवणीला उजाळा देणं, म्हणजे त्या जुन्या आठवणी सर्व तो सांगत होता. आणि सांगत असताना लेखिकेसमोर ते चित्र उभं राहिलं की इथं कशा स्वरूपाचं युद्ध झालं असेल याचं चित्र लेखिकेसमोर उभं राहिलं. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल या कल्पनेने अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजय या स्मारकापर्यंत पोहोचलो. लडाखला गेल्यानंतर तिथं सगळे टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. टायगर हिलचे जे सुळके होते तिथं दर्शन घेण्याचं कारण त्या भूमीमध्ये त्या सुळक्यावरती आपले बरेचसे जवान शहीद झाले होते. कारण शत्रू राष्ट्राकडून तो प्रदेश, तो भाग काबीज करण्यासाठी बरेचशा जवान शहीद झाले होते आणि त्यामुळे त्या शहीदांना सलामी लेखिकेने दिली होती. आणि त्यामुळे ज्यावेळेस लेखिकेला त्या सगळ्यांची परिस्थितीची माहिती मिळते, तिथं लडाखची परिस्थिती मिळते, तिथं कारगिल युद्धाची माहिती मिळते. तर 1999 साली तिथं काय उत्पात, किती भयानक असं युद्ध झालं असं याची जाणीव लेखिकांना होते. आणि ते झाल्यानंतर लेखिका निशब्द होते, त्यांच्या थोडं एकही शब्द बाहेर पडत नाही. कारण तिला माहिती आहे किती मोठी हानी झाली असेल, किती आपले जवान शहीद झाले याची प्रचिती त्यांना आली आणि त्या निशब्द झाल्या. आणि नंतर त्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचल्या आणि तिथं पोहोचल्यानंतर समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रौकी नॉब, हब, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉइंट, 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटापर्यंत बर्फाच्छादित शिखरावर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना या भयान पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. आता लेखिकेने या जो परिसराचा तोलोलिंग, रौकी नॉब, हम, इंडिया गेट या ज्या भागाचा आता आपण उल्लेख केलेला आहे, हे जो भाग आहे तो कारगिलच्या छोटे छोटे हे डोंगरांच्या टेकड्या आहेत. आणि या टेकड्यांवरती आपले सैनिक तिथं पहारा देत असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या या ठिकठिकाणी टेकड्यांवरती चौक्या आहेत. आणि थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळेस कडाक्याची थंडी पडते आणि त्यावेळेस या टेकड्यांवरून आपापल्या सैनिकांनी खाली यायचं असतं, असा तो नियम आहे. परंतु काय होतं की ज्यावेळेस कडाक्याची थंडी असताना भारतीय सैनिक त्या टेकडीवरून खाली उतरत असतात, पाकिस्तानी सैनिक मात्र खाली उतरण्याचं नाटक करतात आणि दगाफटका करून भारतीय सैनिक ज्यावेळेस टेकडीवरून खाली उतरतात त्यावेळेस ते दगाफटका करून आणि त्या पुन्हा त्या आपल्या ज्या टेकड्यांवरती ते चढाई करतात आणि सर्व आपल्या ज्या प्रदेश या तो काबीज करतात. आणि त्यामुळं लेखिका सांगते की तो मिळवण्यासाठी आपले जे भारतीय जवान आहे की त्यांनी ते युद्ध केलं होतं आणि ते युद्ध करण्यासाठी ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे युद्ध केलं. कारण बर्फाच्छादित प्रदेश होता, 16,000 फूट उंचावरती हे पाकिस्तानी सैनिक होते आणि अशा या सैनिकांबरोबर भारतीय जवान युद्ध करत होते. वास्तविक पाहता शत्रूंच्या तोफा वरती होत्या, वरतून त्या आग ओकत होते, तोफांचा मारा वरून खाली होत होता आणि होत असताना हा भारतीय सैनिक मात्र खालून वर चढत होता, त्यांच्यावरती प्रतिकार करत होता. वास्तविक पाहता त्यांना मृत्यू समोर दिसत होता.
पण तरी सुद्धा भारतीय सैनिक थोडे सुद्धा डगमगले नाही. त्यांना माहिती आहे की आपण आता मृत्यू आपल्या समोर आहे, आपण शहीद होणार आहोत, ह्याची जाणीव असताना सुद्धा जणू काही मृत्यूंनाच या भारतीय सैनिकांनी आव्हान दिलं होतं आणि आव्हान देऊन अथकपणे ते चढत राहिले आणि चढून त्यांनी तो प्रदेश, त्या टेकड्या सर्व काबीज केल्या. आणि त्यामुळे लेखिका सांगते की आमची धैर्य धर, म्हणजे कारण त्यांच्यामध्ये एक प्रखर अशी राष्ट्रभक्ती होती, एक की आपण हा प्रदेश आपल्या शत्रू राष्ट्राने दगाफटका करून मिळवलेला आहे आणि तो आपल्याला पुन्हा मिळवायचा या हेतूने मृत्यूशी सामना करून ते लढत होते आणि नंतर तो प्रदेश त्यांनी तो काबीज केला. वास्तविक पाहता हे जे आपले भारतीय जवान होते हे 22-23 वर्षाचे होते. त्यांचे वय अतिशय कमी होते, परंतु त्यांच्यामध्ये प्रखर अशी राष्ट्रभक्ती होती. कोणत्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता त्यांनी ते युद्ध केलं होतं. 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती, ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. आणि लेखिका सांगते की ही त्यांच्यामध्ये एक स्पार्क होता. स्फुल्लिंग म्हणजे ठिणगी, स्पार्क. त्यांच्यामध्ये स्पार्क होता त्याच्यामध्ये. की का स्पार्क होता की त्यांच्यामध्ये प्रखर अशी राष्ट्रभक्ती होती, देशाभिमान होता आणि त्यांना माहित होतं की आपल्याला हा प्रदेश कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच. आणि त्यामुळे त्या स्फुरणाने ते भारावलेले होते आणि त्यांनी ते युद्ध केलं. आणि त्या शहीदांचं स्मारक म्हणजे ऑपरेशन विजय, या विजयीच्या स्मारकाला ऑपरेशन विजयच्या स्मारकाला लेखिकेने ज्यावेळेस सलामी दिली त्यावेळेस लेखिकेचे हात थरथरत होते, तिच्या डोळ्यात पाणी आले होते. कारण लेखिकेला वाटत होतं की वास्तविक पाहता ज्यांना आपण त्या लेखिकेपेक्षा कितीतरी वयाने लहान होते त्यांना आपण आशीर्वाद द्यायला पाहिजे, पण त्यांना आपण आज सलामी देत आहोत याचं लेखिकेला वाईट वाटतं. कारण लेखिकेला वाटत होतं की यांनी आणखी काही जीवन पाहिलं नाही, बरंचसं आयुष्य त्यांचं पुढं आहे, त्यांचा परिवार आहे, मुलं बाळ आहे आणि त्यांना ते आज शहीद झालेले आहे. आणि त्यामुळे लेखिकेला प्रचंड वेदना त्या स्मारकाला सलामी देताना होतात. वास्तविक पाहता आपल्यामध्ये मराठीमध्ये एक भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं होतं की मुलाने बापाला खांदा द्यायचा असतो, परंतु या ठिकाणी परिस्थिती वेगळी झाली की बापालाच मुलाला खांदा देण्याची वेळ आली. मग ज्यावेळेस बापालाच मुलाला खांदा द्यायची वेळ येते त्यावेळेस त्या बापाला किती प्रचंड अशा वेदना होत असतील, किती असह्य अशा वेदना होत असतील याची जाणीव लेखिकेला झाली. आणि त्यामुळे लेखिके म्हणते की लेखिकेला सुद्धा त्याप्रमाणे की त्या वीरांना सलामी देताना वाईट वाटत होतं. कारण लेखिकेला वाटतं आपण त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे, परंतु आपण आज त्यांना सलामी देत आहोत याचं प्रचंड वाईट लेखिकेला वाटतं. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आला. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. आता लेखिका ते झाल्यानंतर तिचा एक लष्करी अधिकारी आला आणि लेखिकेला तो एका दृकश्राव्य दालनामध्ये घेऊन जातो आणि त्या दालनामध्ये कारगिल युद्धाची जी चित्रफित आहे ती दाखवण्यासाठी घेऊन. ती चित्रफित पाहिल्यानंतर लेखिकेला जाणवतं की आपले जे भारतीय सैनिक किती पराक्रमी होते, किती शूर होते, की त्यांनी जे युद्ध केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलं. वास्तविक पाहता आपल्याला माहिती आहे की वरतून जो कोणी काही फेकतो किंवा काही तोफा गोळा टाकला तर तो सहजतेने खालच्या व्यक्तीला मारू शकतो, पण खालच्या व्यक्तीला वरच्या व्यक्तीला मारण्यासाठी किंवा खालून वर युद्ध करण्यासाठी किती कष्ट सहन करावं लागतं, किती त्रास यातना सहन होतो आणि त्यामध्ये अनेक जवान शहीद झाले. आणि हे जे पाहिलं तर त्यावेळेस लेखिका सांगते की आपल्या वीरांमध्ये, आपल्या जवानांमध्ये असं अदम्य असं साहस आहे, पराक्रम आहे. त्याचप्रमाणे दुर्दम्य आशावाद आहे, कधीही न मरणारी आशा ही त्यांच्या मनामध्ये आहे. आपण बघतो की माणसामध्ये दुर्दम्य आशा असेल तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये मात करू शकतो, कोणत्याही परिस्थितीमधून तो बाहेर येऊ शकतो. एक असं आपण बघतो उदाहरण सांगितलं तर की एखादा जर कोमामध्ये पेशंट गेला आणि कोमामध्ये गेल्यानंतर जर त्याची प्रखर अशी इच्छाशक्ती असेल, तर जीवन जगण्याची जर त्याची प्रचंड अशी इच्छाशक्ती असेल तर त्या कोमामधून सुद्धा तो बाहेर येतो आणि पुढील त्या बरा होतो आणि पुढील जीवन तो जगू शकतो. त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या भारतीय जवानामध्ये प्रखर अशी आशावाद होता की आपण ते भूभाग जिंकणारच, या आशा होती, प्रचंड अशी इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच त्यांनी तो सर्व भूभाग ज्या टेकड्यावरती पाकिस्ताननी कब्जा केला होता
तो सगळा तुम्ही जिंकला, असे लेखिका सांगते. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. चापकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या आणि त्या विवळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. आता लेखिका सांगते, लेखिका नंतर एका वीराच्या आईला भेटते, शहीद झालेल्या वीराच्या आईला भेटते. त्यावेळेस ते शहीद झालेल्या वीराची आई सांगते की जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश पे थोड़ा सा प्यार तो करो. आता हे जे शब्द होते अतिशय वेदना देणारे होते. त्यावेळेस लेखिकेने त्याचं वर्णन केले की 100 चापकाचे फटके मारून सुद्धा ज्या वेदना झाल्या नसतात त्याच्या तरी कितीतरी पटीने जास्त वेदना लेखिकेने तिच्या शब्दाने झाल्या. का झाल्या? कारण तिचं ते दुःख होतं. कारण आम्ही मात्र देशाच्या रक्षणासाठी आमच्या पुत्राचं बलिदान देतो, पण इथे सर्वसामान्य नागरिक मात्र त्या बलिदानाची किंमत त्यांना किती आहे, ते खरंच राष्ट्रावर प्रेम करतात का, ही भावना तिच्या पाठीमाग होती. आणि त्यामुळे लेखिकेला सांगायचं की प्रत्येक नागरिकाने की आपण आपल्या राष्ट्राला प्रेम केलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला नुसतं सलामी देणं, राष्ट्रगीत म्हणणं एवढं पुरतच मर्यादित नाही, तर देशविरोधी कोणतंही कृत्य आपल्याकडून होता कामा नये. आपण आपल्या कर्तव्याचं पालन प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपण बघतो की आज समाजामध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दंभाचार चाललाय. हे सुद्धा एक राष्ट्रद्रोहीच कृत्य आहे आणि त्यामुळं त्या सर्वांपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं लेखिकेला सांगायचं. आणि त्यामुळं ती जी आई म्हणते की उस देश से थोडासा प्यार करो, प्यार करो याचा अर्थ त्या देशाचं तुम्ही कोणत्याही प्रतिमा मलिन होणार नाही किंवा त्या देशाचा विकास होईल. त्या देशामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे होतात, भ्रष्टाचार होतात, वेगवेगळे पूल जास्त बांधले जातात आणि कालांतराने ते पडून जातात. म्हणजे ही देशाचं आर्थिक नुकसानच आहे आणि त्यामुळे देशाचं कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही असं प्रत्येक नागरिकाने वागलं पाहिजे असं त्यातून सुचवायचं आहे. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्दच नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवने गाईन आणि निदान पुढील 5 वर्षे नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येईन. सर्व वीरांना सलामी देईन. आता या ठिकाणी लेखिका सांगते की शिस्त, निष्ठा, त्याग, समर्पण आपण आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये हे शब्द वापरतो, पण ते अतिशय सहजपणे वापरतो. सपक म्हणजे चव नसलेले. त्याचा मूळ अर्थ हे फक्त सैनिकच जाणतात. कारण सैनिक त्यांच्यामध्ये शिस्त असते, समर्पणाची भावना असते, आपलं सर्वस्व समर्पण ते करतात. त्याग म्हणजे आपले आई वडील, त्याचप्रमाणे पत्नी या सगळ्यांना सोडून ते दिवस रात्र या सीमेचं रक्षण करतात. आणि त्यामुळं निष्ठा, प्रखर अशी राष्ट्रभक्ती ही जी गोष्टी आहेत त्या त्यांची वृत्ती झाली, तशा पद्धतीने ते जीवन जगतात. मग अशा या सैनिकांना आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि त्यामुळे लेखिका सांगते की त्यांची भाट होऊन मी कवने गाईन. भाट होणे आपण बघतो की पूर्वी राजाच्या पदरी भाट असायची. भाट म्हणजे राजगायक. तो राजांनी जे काही पराक्रम केला, राजांनी जे काही चांगल्या गोष्टी केल्या तर तो त्या गाण्याच्या स्वरूपातून राजाचं कौतुक करायचा. त्याप्रमाणे लेखिका सांगते की माझे जे सैनिक आहेत, माझे जे जवान आहेत, इतकं पराक्रम करतात, इतकं ते समर्पण असतात, सर्वस्व पणाला लावतात. मग अशा या माझ्या जवानांची मी कवने गाईल, गीत गाईल असं लेखिका सांगते. तुम्हाला सांगतो की या पद्धतीनेच लेखिकेने जे आता सांगितलं त्या पद्धतीनेच आपल्याला माहिती आहे की आपल्या लता दीदी यांनी सुद्धा एक गीत गायलेले. त्यामध्ये ए मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो. ये शुभ दिन है
जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस। आता ह्या ज्या गीतामध्ये जे सांगितलेलं आहे की त्या पद्धतीनेच लेखिका सांगते की आपली भारतीय जवान जे काही कुर्बानी देतात, जे काही त्याग देतात, त्याचं आपण मोल जाणलं पाहिजे आणि त्यांची जाणीव आपण सदैव आपल्या मनामध्ये बाळगली पाहिजे आणि आपण त्यांचे कौतुक केलं पाहिजे, त्यांचा सन्मान राखला पाहिजे आणि त्यांच्याविषयीची आत्मीयता ही आपल्या मनात पाहिजे. त्यामुळे लेखिका सांगते की मी त्यांचे कवने गाईन, गोडवे गाईन. पुढे लेखिका सांगते, पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. आणि लेखिका सांगते की पन्नादाईप्रमाणे, आता पन्नादाई हा पन्ना हे नाव आहे, दाई म्हणजे आया. आता पन्नादाई बद्दल जो उल्लेख आलेला आहे की 16व्या शतकामध्ये महाराणा संग्रामसिंग यांचा जो मुलगा होता उदयसिंग यांचा सांभाळ करण्यासाठी पन्नादाईची नेमणूक करण्यात आली होती. आणि पन्नादाई या उदयसिंगाचा सांभाळ करायची. त्याला सांभाळ करत असताना तिला एक पन्नादाईला सुद्धा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं चंदन. आणि दोघंही सारख्याच होते. आणि ज्याप्रमाणे चंदनला ती अंगावरचं दूध पाजायची, त्याच वेळेस उदयसिंगला ती दूध पाजायची. म्हणजे वास्तविक पाहता आपल्या मुलाचं दूध कमी करून ती उदयसिंगाला दूध पाजायची. म्हणजे तर या पन्नादाईने त्यालाही दूध पाजायचं. म्हणजे सर्वसमावेशक मातृत्व या पन्नादाईने स्वीकारलं होतं आणि त्यामुळं पन्नादाईचं इतिहासामध्ये नोंद आहे की सर्वसमावेशक मातृत्व म्हणून. आणि त्यामुळे लेखिकेला सांगायचं की मी पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व स्वीकारेन. आता पन्नादाईविषयी आणखी आपल्याला माहिती आहे की पन्नादाईने त्या दोघांना सारखा सांभाळ करायची, दोघांना जीव लावायची. पण एके दिवशी काय होतं की उदयसिंगला मारण्यासाठी काही लोक येतात आणि त्यावेळेस मात्र ती उदयसिंगला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान देऊन टाकते. म्हणजे राजस्थानच्या इतिहासामध्ये राजघराण्यासाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान देणारी अशी ही पन्नादाई आहे. आणि त्यामुळे लेखिका सांगते की पन्नादाईने ज्याप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व स्वीकारलं होतं, दोन्ही राजाच्या मुलाला सुद्धा स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळलं होतं, त्याप्रमाणे मी माझ्या या देशाचं रक्षण करणाऱ्या, सीमेचं रक्षण करणाऱ्या आणि आमच्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या या सर्व जवानांचं मी मातृत्व स्वीकारेन आणि त्यांना मी पुढील 5 वर्ष भेट देण्यासाठी येईल अशी शपथ लेखिका घेते. तर इथून पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.